श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? मस्त असतात, स्वामींच्या सेवेमध्ये व्यस्त असतात आणि सकाळचे 5:30 वाजून गेलेले आहेत. बाहेरचं वातावरण बघा कसं छान होतं, अगदी थंड गारवा होता जाणवायला लागला आता. आणि नंतर मी उठल्यानंतर पहिलं माझे हे भांडे घासलेले असतात ते पहिलं मी लावून घेते आणि त्याच्यानंतर मी आंघोळीला वगैरे जाते. पण पहिलं हे जे रात्री घासलेले असतात, ओटा वगैरे सगळं क्लीन असतं रात्री, पण तरी पण सकाळी थोडंसं कपडा मारून घेते आणि नंतर आंघोळ वगैरे करून आल्यानंतर माझं पुढच्या कामाला मी सुरुवात करते. पण अगोदर ह्यातले भांडे वगैरे लावून घ्यायचे असतात आणि थोडंसं ओट्यावर फक्त एक कपडा मारून घ्यायचा असतो मला. पण कसं होतं की आता माझ्या इथं नाही का हॉल किचनला वगैरे असे ट्रॉल्या नाही, त्यामुळे सगळं जरा थोडंसं इकडं इकडं वस्तू जातातच पडतातच तरी. आणि नंतर मी आंघोळ करून आल्यानंतर थोडंसं एक ग्लासभर कोमट पाणी करून पिते. श्रेया आणि श्रेयसचं स्कूल आहे आज, म्हणजे रोजचंच फक्त शनिवार रविवार माझं रुटीन थोडंसं चेंज होतं. पण जनरली हे असंच असतं की सकाळी उठल्यानंतर मला थोडंसं माझं स्वतःचं आवरलं, फ्रेश झालं की सकाळी टिफिन करायचं असतं, मिस्टरांना पण जायचं असतं आणि ह्या दोघांचं पण स्कूल असतं. तर मी थोडंसं बाहेरचं गॅलरीतलं झाडू वगैरे मारते. आणि हे रात्री कसं झालं, आता ही दसऱ्याची क्लिनिंग असल्यामुळं मला थोडंसं बेडरूममधली क्लिनिंग वगैरे केली मी, म्हणजे मोठे मोठे कपडे वगैरे धुतले बेडरूममधलं, थोडंसं कपाटं खाला आवरून घेतले होते. आणि आज नंतर उठल्यानंतर हे बाहेरचं गॅलरीत थोडेसे रात्री उशिरा कपडे धुतले काही थोडेफार, तर पायपुसण्या वगैरे होत्या त्या पण धुतल्या. आणि उठल्यानंतर बघा बाहेरचं झाडून झाल्यानंतर दारातलं पण थोडीशी स्वच्छता वगैरे करून घेते. सकाळी थोडंसं उंबरा वगैरे पुसून घेते बाहेरातलं दारातलं झाडून. आणि आमच्या इथं कसं पाणी मारायला जागा नाही आहे असं धुवून काढायला, म्हणजे स्वच्छ. मग आम्ही काय करतो की थोडंसं मग्गामध्येच पाणी वगैरे घ्यायचं आणि मॉपनी सगळीकडं असं थोडं थोडं हे केल्यानंतर मॉपनी पुसून घ्यायचं. आणि काल गुरुवार असल्यामुळे ते हळदीचं लेपन होतं, मग ते एका कपड्याने पुसून घेतलं. आणि आज पण करायचं, पण आज नेमकं मला माझ्या घराचे थोडं क्लिनिंग करायची आहे, हॉलची पण. एक एक दिवस मी थोडं थोडं क्लिनिंग करते. आणि त्याच्यानंतर म्हटलं अगोदर आपण टिफिन करून घ्यावं, कारण ह्यांना सगळ्यांना जायचं होतं. मग मी कारल्याची भाजी करण्यासाठी घेतली. तर मी सांगते त्या पद्धतीत तुम्ही जर कारल्याची भाजी केली तर अजिबात कडू होणार नाही. तर कारलं पहिलं घ्यायचं, स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचे आणि ते कापून घ्यायचे. कापल्यानंतर थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये मीठ टाकून ते शिजून घ्यायचे. आणि शिजल्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि खोबरं आणि लसूण ह्याचं कुटून घ्यायचं. शेंगदाण्याचं कूट कुटून आणि खोबरं आणि लसूण एका साईडला. तर इथं मी काय केलं हे दाखवते तुम्हाला. तर मी रोजचं सकाळी उठल्यानंतर विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र ह्याचं असं डाउनलोड करून ठेवलं आहे, तेच लावते सकाळी सकाळी, म्हणजे छान वाटतं आपण स्वयंपाक करता करता ऐकायचं ते. आणि इथं बघा शेंगदाण्याचं कूट करून ठेवलं आणि त्याच्यामध्ये मी 2 चमचा धना पावडर टाकली, 1 चमचा लाल तिखट, गरम मसाला 1 चमचा. आता चमचा तुमचा छोटा मोठा त्याच्यावर राहील. आणि आमचा घरचा जो काळा मसाला असतो तो घातला. त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलं आणि थोडीशी कोथिंबीर घातली. आणि जे आपण खोबरं आणि लसणाचं मिश्रण होतं ते पण त्याच्यामध्ये ॲड केलं. आणि थोडंसं ना धना पावडर थोडी जास्त घालायची, म्हणजे छान लागतं. म्हणजे 2-3 चमचे असे, जरा थोडे मीडियम असतील पोहे खायचे असतील तर 2 चमचे घातले तरी चालतंय. आणि हे बघा असं तेल तापाय ठेवून त्याच्यामध्ये काय करायचं की आपण तो पूर्ण मसाला जे आपण कारलं शिजून घेतलंय ना त्याच्यामध्ये पूर्ण तो मसाला एकत्र करून असं छान दाबून दाबून भरायचा. आणि तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये हे असं कारल्याच्या फोडी एक एक टाकून द्यायच्या. तुम्ही मंद गॅसवर ठेवलं तरी ते तसंच तेलात परततं. पण जर तुम्हाला थोडंसं असं ओलं ओलं पाहिजे असेल ना तर थोडंसं नॉर्मली पाणी टाकायचं आणि झाकण ठेवून ते खूप छान प्रकारे त्याच्यात मसाला जाईन, तो शिजेल. कारण कारला ऑलरेडी शिजलेलं असतं आपलं, मग ते फक्त परतून द्यायचं आपल्याला. आणि नंतर बघा मी इथं चहा वगैरे ठेवून घेतला, तोपर्यंत इथं माझं कारलं शिजून झालं. आणि नंतर मी तो चहा घेतला. चहाच्या अगोदर मी थोडंसं पाणी पण घेते. मग इथं बसून मी पाणी पिते, पण मी बोलत होते श्रेयस बरोबर आवरा पटपट म्हणून. आणि नंतर पाणी घेतल्यानंतर चहा घेतला. आणि चहा झाल्यानंतर लगेच म्हटलं आपलं पीठ मळून स्वयंपाक बाकीचा करायचा होता. आणि इथं बघा श्रेयस उठल्यानंतर मी ज्या ब्लँकेटच्या घड्या वगैरे घालून ठेवल्या.
आणि बघा आमचं सकाळी सकाळी काय होतं की ह्या खिडकीमधून आहे ना की किचनच्या खिडकीमधून देवाच्या ह्याच्यावर की इतकं छान सूर्याचा प्रकाश येतो ना, ते खूप छान दिसतं, देवाच्या देवाऱ्यावरच पडतो. आणि इथं मी काय करते आता दुसरं, ती कारल्याची भाजी असल्यामुळं नंतर मला आता थोडीशी भेंडीची भाजी पण करायची होती. कारण फक्त कारलं पोरं नाहीत खाणार जास्त 2 वेळेस, कारण दुपारी मला स्वयंपाक करणार नव्हते, कारण मला क्लिनिंग करायची होती. मग मी भेंडी कापून घेतली आणि त्याच्यात थोडंसं हळद मीठ टाकून घेतलं आणि थोड्या वेळ ठेवली. इकडं लसूण कट करून घेतला आणि थोडंसं 2 चमचे दही घेतलं आणि त्याच्यामध्ये आपला गरम मसाला तिखट वगैरे घातलं. दह्यामध्ये थोडंसं 1 चमचा बेसन पीठ घातलं, मीठ वगैरे घालून घेतलं आणि नंतर ते सगळं एकत्र त्याचा घोल चांगला तयार करून घेतला. आपल्याला थोडंसं पाणी त्याच्यामध्ये ॲड केलं आणि चांगला घोल करून घेतला त्या पूर्ण मिश्रणाचा. ही भाजी आहे ना, आणि थोडीशी त्याच्यामध्ये साखर पण ॲड केली. आणि ही अशी भाजी जर केली ना भेंडीची, तर मुलं अगदी आवडीने खातात आणि व्हायला पण पटकन होते. तर मी हे काय दाखवते, तर बघा शेतकरी लोक ते छान असं सकाळी सकाळी शेतात कामं करतायत. मी 2 कांदे गॅलरीत आणायला गेले, तर मला ते दिसलं म्हणून मी ते कॅमेऱ्यात घेतलं. आणि हा असा कांदा मी भेंडीसाठी कट करून घेतला अगदी बारीक. आणि नंतर मी त्याच्यामध्ये हे टाकून घेतलं, आपले तेल टाकून घेतलं. आणि जी भेंडी होती ना, ती एकदम छान अशी पहिली अगोदर तळून घ्यायची आपण, ज्याला मीठ आणि हळद लावून ठेवलेली भेंडी. आणि नंतर आपण जो कट केलेला कांदा आहे ना, तो कांदा आणि लसण हे टाकून घ्यायचं. अगोदर लसण टाकायचं, लसण लाल झाला की मग कांदा टाकून द्यायचा. आणि नंतर आपण जो दही आणि बेसन पीठ आणि त्याच्यात सगळं तिखट मीठ टाकलेलं जो ग्रेव्ही होती ना, ती त्याच्यामध्ये टाकून चांगले असे शिजून द्यायची बऱ्यापैकी. म्हणजे तुम्हाला जेवढे घट्ट पातळ, आता मला ही थोडीशीच भेंडी होती फक्त दोघांसाठी, मग मी थोडीशीच ग्रेव्ही केली होती. आणि ही थोडंसं त्याच्यामध्ये गोड साखर टाकल्यामुळे ती अशी तिखट गोड असं टेस्टी येते, त्याला थोडीशी हॉटेल टाईप लागते मस्त. आणि नंतर बघा ही पीठ भिजलंय चांगलं आणि इथं मी चपात्या करून घेत होते. तर चपात्या बघा कशा छान अशा टम्म फुगत आहेत. तर ह्याची पण थोडी थोडी ट्रिक आहे, तर मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये सांगून देईल की चपाती फुगण्यासाठी कसं पीठ मळायचं वगैरे. आणि चपात्या झाल्यानंतर मग आता मला ह्यांना स्कूलला सोडायचं होतं, श्रेया आणि श्रेयशला. मग ह्यांची मी स्कूलची तयारी करत होते आणि ह्यांना स्कूलला सोडायला पण मीच जाते. मग सकाळी सकाळी स्कूलला सोडून आल्यानंतर म्हटलं राहिलेली कामं करावीत. मी तुम्हाला सांगितलं की आज माझं बाकीचं क्लिनिंग एक्स्ट्राचं नाही आहे, कारण रुटीन वेगवेगळं असतं. असं एक म्हणजे स्वयंपाक हा रोजचाच असतो सकाळचा, पण बाकीचं जर म्हणताल तर थोडंसं आज कसं हे हॉलची क्लिनिंग हे दसऱ्यानिमित्त मी मुलांना सोडून आले आणि नंतर मग आपलं हॉलचं क्लिनिंगला सुरुवात केली. तर बघा इथं अगोदर मी म्हटलं की अगोदर हे पडदे मिशनला लावून घ्यावेत. मग पडदे धुवायला टाकले की मग सोफ्याचे कवर पण राहिले होते धुवायचे, कारण बेडरूममधलं माझं बऱ्यापैकी आवरून झालं. आता हॉल आणि किचनच राहिलं होतं, कारण माझा हा फ्लॅट 1 BHK आहे. त्याच्यामुळं मग ह्या 3 रूमचं मी एकाच दिवशी काढत नाही, मला जसं जसं जमल तसं मी हळूहळू काढते. कारण माझ्या घरी घट हे बसत नाही तर, पण क्लिनिंग ही मात्र मी करत असते, आपल्याला पण स्वच्छता वाटते जरा. तर मग नंतर मी हे काढून पडदे वगैरे काढून घेतले खिडकीचे. आणि नंतर मधल्या पण इथं पडदे आहेत 2 आणि माझ्या बेडरूमला पण आहेत, ते सगळे पडदे मी काढून घेतले. आणि नंतर म्हटलं ते मिशनला टाकावेत, कारण 2 दिवस झालं मिशन फुल चालू आहे, तिला पण काही आराम नाही भेटत आहे. तर मग ती पडदे टाकून घेऊन हे जे असतात आपल्या पडद्यांच्या गोल रिंगा, त्या पण काढून घ्यायच्या. कारण माझ्या त्या पडद्याच्या रिंगा आहेत त्या प्लास्टिकच्या आहेत आणि जर त्या मिशनमध्ये टाकल्या तर मग त्या फुटतात. त्याच्यामुळे मी काय करते की सगळ्या रिंगा काढून घेते, कारण त्या रिंगा काढायला पण बराचसा वेळ लागतो. तर ही माझी बेडरूमची स्लायडिंग आहे, म्हणजे माझ्या गॅलरीत बेडरूममधून गॅलरीत जाऊ शकतो आपण आणि गॅलरीमधून परत आपण किचनमध्ये पण येऊ शकतो. असा पण दरवाजा आहे माझ्या घराला. मी एखाद दिवशी तुम्हाला माझ्या घराची होम टूर नक्की दाखवेल. तर मग हे बघा असं बेडरूमचं आणि किचन ह्याचं गॅलरीचं असं दरवाजा आहे मधला. तर इथून बघा मी कालची काढलेले व घातलेली सुकायला कपडे ती बघते मी सुकले का, कारण मला हे मिशनला जर हे कपडे लावले तर मग त्याला जागा पण पाहिजे, कारण जागा थोडीशी कमीच आहे. मी हे तुम्हाला दाखवते की कालचं मी हे आवरलेलं दाखवते कपाटं, कारण काल जवळजवळ अख्खा दिवस माझा हे कपाटं आवरण्यातच गेला, फक्त घड्या वगैरे घालण्यात.
मी काही सगळं धुतले नाही ते कपडे, फक्त व्यवस्थित झटकून आणि व्यवस्थित घड्या वगैरे त्याच्या घालून ठेवल्या. तर हे पहा इथं मी मिशन लावते, ह्याची पडदे वगैरे काढून त्याची मिशन लावून घेते. त्याच्यानंतर हे तुम्हाला दाखवते की मी जे ते काढलेले होते ना पडद्यांचे, ते प्लॅस्टिकचे बघा रिंग्स असतात, ते दाखवले तुम्हाला. आणि ते क्लीन करून घेते. ते फक्त बाहेरच असं गॅलरीत त्यांना सुकायला टाकते, त्या रिंगला, त्या मिशनमध्ये नाही टाकत, कारण ते तुटलं की मग परत ते वेस्टेज होऊन जातं. दुसरं आणायचं परत, लवकर काय आणणं होत नाही एखादी, आणि ते लक्षात पण राहत नाही. एखादी वस्तू तुटली की बाहेर गेल्यानंतर आणायची. आणि मग मी इथं ती धुवून घेते ओट्यावरच पटपट, कारण घरात खूप आसपासारा पडला आहे सगळीकडं. आपलं थोडंसं क्लिनिंगचं असेल तर मग जे रोजच्या कामापेक्षा हे एक्स्ट्राचं काम वाढलं ना तर मग खूप वेळ लागतो. तरी आज माझी देवपूजा पण राहिली, बाहेर रांगोळी पण राहिली, पण आज किती वाजतेत मलाच माहिती नाही की ते पूजा वगैरे करायला. कारण हे क्लिनिंग आहे तर म्हटलं क्लिनिंग करून घ्यावं, कारण देवघर त्या दिवशीच क्लीन केलं आहे तुम्ही बघितलं. पण थोडंसं वरून तरी पण मी नंतर गोमूत्र वगैरे टाकून ते पुसून घेईल, पण त्याला काही वेळ जास्त लागणार नाही मला. तर मी सोफ्याचे कवर पण काढून घेतले आणि नंतर माझं जे शोचं होतं फ्लॉवर पॉट तो पण मी धुवायला घेऊन गेले. आणि ह्या ज्या गाद्या आहेत सोफ्यावरच्या, तर त्या गाद्या मी उन्हात टाकून घेते. जास्त तर जागा नाही आहे, पण जेवढी आहे तेवढ्यात मी करते ॲडजस्ट. तर इथे पहा ह्या सर्व गाद्या मी घेऊन त्याला उन्हात टाकायला घेऊन जाते. आणि आता मी हे हॉलमधल्या ज्या वस्तू आहेत, आता हा मोर पीसेचं नाही का, तो एक शोचं होतं पण ते खराब झालं होतं बरेच दिवसाचं, मग म्हटलं आता ते काढूनच टाकून द्यावं आणि ही स्लायडिंग आपण क्लीन करून घ्यावी. पण ह्याच्यात खिडकीचं कसं आहे, खाली पण राहतात लोक, तर मग पहिलं चेक केलं, त्यांना पण आवाज दिला की नाही का तुमचं वस्तू असतील तर थोडं मी क्लिनिंग करते, तर थोडं प्लीज ॲडजस्ट करा म्हणून. त्यांनी हो म्हटलं आणि नंतर मी ही क्लीन करायला घेतलं. तर बघा ही स्लायडिंग क्लीन करण्यासाठी मी हेअर ड्रायरचा उपयोग करणार आहे, कारण हेअर ड्रायरने ना ते जे आपल्या स्लायडिंगच्या खालच्या ज्या खाचा असतात खिडकीच्या, त्याच्यात पूर्ण धूळ जी अडकलेली असती ना ती अगदी खूप चांगल्या प्रकारे क्लीन होऊन जाते. त्याला काही जास्त त्रास होत नाही. पण अगोदरच आपण ओल्या कपड्यांनी वगैरे पुसून घ्यायचं म्हणलं तर मग ती ओली चिटकून बसती. त्याच्यासाठी मी काय केलं, अगोदर झाडू घेतला आणि झाडूने पूर्ण फक्त झटकून झटकून जे धूळ बसलेली असती ना ती झटकून वगैरे काढली, वरची वगैरे सगळीकडून ती झटकून काढली. पाठीमागून अजूनपर्यंत हात मला जातोय तिथपर्यंत झटकून काढली. आणि त्याच्यानंतर म्हटलं की हे आपण व्यवस्थित त्या हेअर ड्रायरनी काढून घ्यायचे, जे धूळ बसली आहे ना ती काढून घ्यायची. त्याच्यासाठी एक लिक्विड पण सांगते तुम्हाला, की काचा जर तुम्हाला क्लीन करायचे असतील ना तर ते काच क्लीन करण्यासाठी जर आपलं भांड्याचं जे असतं ना डिशवॉशर, ते थोडंसं एका तुमच्याकडे स्प्रेची बॉटल असेल ना त्या बॉटलमध्ये टाकायचं. आणि ते आता नवीन नवीन बाजारामध्ये आहेत लिक्विड काचा क्लीन करण्यासाठी, पण आपल्या घरच्या घरी करायचं म्हटलं तर त्यांनी पण खूप छान काचा क्लीन होतात. तर हे बघा इथं असं मी छोटासा झाडू आहे अगदी, त्या झाडूनी असं बाहेर काढते. जर तुमच्याकडे ब्रश असेल ना, की आपण केसांना बघा काळं करण्यासाठी ब्रश वापरतो, तर त्या ब्रशनी पण खूप छान निघतं. आणि थोडंसं कागदाचा पेपरचा तुकडा वगैरे घेतला ना त्याने पण खूप छान प्रकारे ती स्लायडिंग क्लीन होतात. आणि काचा तुम्हाला सांगितलं ते लिक्विड जर तसं डिशवॉशर थोडंसं पाण्यात कालून ना एखाद्या स्प्रेच्या बॉटलमध्ये टाकून घ्यायचं आणि नंतर मग ते थोडं थोडं मारून पुसून घ्यायचं. आणि जर ह्यांनी घेतलं ना पेपर जर असेल तुमचा प्लेन पेपर, त्याने पुसलं तर काचा अजून स्वच्छ निघते. आणि आपण एखादा कपडा यूज केला तरी चालतो, पण कधी कधी काय होतं एखाद्या कपड्याला ना ऑलरेडी अशी डस्ट सारखं असतं बघा, आणि आपण काच पुसली की पुन्हा ती त्याच्यावर लागून जाते. आणि बघा आता इथं मी काय करते, ती जाळी असते ना आपली, ती जाळी क्लीन करते. तर ह्याच्यासाठी मी काय केलंय की जुना जो आपला कपडे नाही का आपण घासतो त्याचा ब्रश आहे ना, तो ब्रशनी पूर्ण ती जाळी घासून घासून घेतली. आता माझी हाईट असल्यामुळं ते मला इझी होतंय क्लीन करायला. आणि पहा इथं मी किती छान प्रकारे ही स्लायडिंग क्लीन करून झाली. तर थोडीशी इथे दाखवते मी. आणि आजचा माझा हा व्हिडिओ बघा तुम्हाला कसा वाटला, आजची माझी क्लिनिंग कशी वाटली. इथं बघा हे सगळं क्लीन झालंय. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत